नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रवास गाथा। आज आम्ही चाललेलो आहे आमच्या गावात जे आमचे ग्रामदेवता आहे त्यांचे प्रतिष्ठापनेचा आज दिवस आहे। जे आमच्या ग्रामदेवतेच्या मूर्त्या होत्या त्या मूर्त्या नवीन घडवलेल्या आहेत आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा आज करायची आहे। त्यामुळे आज गावात उत्सव आहे। सगळे गावकरी, महिला मंडळ, लहान थोर सगळे चाललेले आहेत त्या उत्सवासाठी। आता आम्ही जिकडे जात आहोत तिथून आमच्या देवींच्या मूर्त्या घेऊन ग्रामदेवतेच्या मंदिरात येणार आहोत वाजत गाजत मिरवणुकीत। तुम्ही आजूबाजूचा परिसरही बघू शकता, खूप थंडी आहे। चला, आम्ही सगळे मित्र मिळून जात आहोत ग्रामदेवतेच्या स्वागतासाठी। इथून सगळे आता चाललेले आहेत ग्रामदेवतेच्या मिरवणुकीला। आता देवाकडे नको, नंतर जाऊया देवाकडे। आता काही ना इथं नाही जाऊ शकत। इथून आमच्या देवाची मिरवणूक चालू होणार आहे। त्या ठिकाणी आता सगळे गावकरी येऊन पोचलेले आहेत। बघू शकता, संपूर्ण गावकरी इथे जमा झालेले आहेत। ज्या ठिकाणाहून मिरवणूक निघणार आहे त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी जमा झालेली होती। आम्ही हातामध्ये फटाके, बॉम्ब असे सगळे घेऊन उभे होतो। ढोल ताशे घेऊन सर्व मंडळी अगदी सज्ज होती। तुम्ही बघू शकता की अगदी जय्यत तयारी चालू होती। सर्व मंडळी ग्रामदेवतेच्या मिरवणुकीची अगदी आतुरतेने वाट पाहत होते आणि शेवटी ग्रामदेवतेच्या मिरवणुकीची गाडी आमच्या हद्दीमध्ये येऊन पोहोचली। आणि ह्या आहेत ग्रामदेवतेच्या घडवलेल्या मूर्त्या। पहिले आपण बघू शकता महालक्ष्मी, नंतर जातमाता आणि पावनादेवी आई। मिरवणुकीत नाचत गाजत मूर्त्या मंदिरात आणल्या आणि नंतर मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेची पूजा सुरू झाली।
सर्व ग्रामस्थ मंडळी अगदी शांत चित्तेने पूजा ऐकत होते. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिर अगदी सुंदररित्या सजवलेले होते व सर्व ग्रामस्थांची अगदी सुंदररित्या बसण्याची खाण्याची सोय केलेली होती. आपण बघू शकता ह्या मूर्त्या आहेत महालक्ष्मी जागमाता पावनादेवी आणि हे आपले पाषाण रूपातील मूळ मंदिरातील मूर्त्या. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्रवास गाथा या माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.